संतांचे संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंते हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी। अनंत कोटी ब्रह्मांड नायक आराध्य देव श्री पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या सेवेसाठी निवडलेला अभंग माऊली महावैष्णव जगत जननी अनाथाची माय ज्ञानोबाराय यांच्या हरिपाठातील 8व्या क्रमांकाचा अभंग असून या अभंगातून ज्ञानोबाराय यच्चयावत जगाला परमार्थामध्ये प्रवृत्त करतात। विठ्ठल संगती करा, साधूंची संगती तरणोपाय, अशा प्रकारे ज्ञानोबारायांनी योगयाग विधी या अभंगामध्ये शेवटच्या चरणात सांगितलं। आणि जे संतांची संगत करतात, जे नामचिंतन करतात, त्यांच्या जीवनामध्ये काय बदल होतो, त्यांना काय फायदा होतो, हा फायदा ज्ञानोबारायांनी साधुबोध झाला तो नुरुनिया ठेला या अभंगामध्ये सांगितलं। त्याचं विवेचन आपण मागे केलेलं आहे। पण जे परमार्थ करत नाहीत, नामचिंतन करत नाहीत, अशांचा राग ज्ञानोबारायांना आला आणि ज्ञानोबारायांनी अशा लोकांचं ताडण केलं। तो ताडण करणारा अभंग म्हणजे पर्वताप्रमाणे पातक करणे। साधुबोध झाला, यामध्ये परमार्थ करणाऱ्यांना जे फळ प्राप्त होतं ते फळ सांगितलं, आणि पर्वताप्रमाणे या अभंगामध्ये जे परमार्थ करत नाहीत त्यांना ज्ञानोबारायांनी सरळ सरळ शिव्या दिल्या। पर्वताप्रमाणे पातक करणे, ज्ञानोबाराय म्हणतात, अरे तू जगतच नाही, तू काय करतोय, पाप करतोय, पाप नसतं जगत, जन्माला येऊन काय उपयोग नाही तुझा। वज्रलेप होण्या भक्तासी नाही जासी भक्ती, तो पतित अभक्त, तू पापे पापी, अशा प्रकारे ज्ञानोबारायांनी क्रोधामध्ये ताडण केलं। ज्ञानोबारायांनी माऊलीपणा सोडून रागाने बोलल्यानंतर जरा लोकांना आश्चर्य वाटलं, कारण ज्ञानोबाराय म्हणजे आई आहेत, आणि आई आहेत असं फक्त लोक म्हणतात असं नाही, वेद शास्त्र देती ग्वाही म्हणती ज्ञानाबाई आहे, ज्ञानोबाराय आहेत। आणि आई असताना आई एवढी रागाने कुठं काय बोलते का? बोलते। ज्ञानोबाराय म्हणतात, मातेच्या कोपी थोकुले स्नेह अथी, कधी कधी प्रसंगानुसार आई सुद्धा लेकराला रागात बोलते। आई ज्या वेळेला लेकराला रागात बोलते त्यावेळेला आईचं त्या रागामागे दडलेलं प्रेम असतं। त्याप्रमाणे ज्ञानोबारांनी प्रेमाने पण वरून क्रोधाची चादर झाकून लोकांना पर्वताप्रमाणे या अभंगाची रचना केली। लोक जरा तडकून जागे झाले, कारण अतिशय शांत वाटणारा व्यक्ती ज्या वेळेला भडकतो त्यावेळेला समोरच्या लोकांना वाटतं नक्कीच हे काहीतरी विशेष घडलं। कारण अतिशय शांत दिसणारा व्यक्ती जर आपली मर्यादा सोडून बोलायला लागतोय याचा अर्थ त्याची सहनशक्ती संपली। काय झालं असं? ज्ञानोबारायांना शरण आले, माऊली माऊली माफ करा, आम्ही म्हणतो, आम्ही हरिमुखे मना म्हणतो, आम्ही हरिमुखे मना म्हणतो, पण हरिमुखे मना असं म्हणत असताना तुम्ही हे कशासाठी सांगितलं? साधूंची संगती तरणोपाय, गुरुविना अनुभव कैसा कळे, हे कशा करता सांगितलं? गुरु कशा करता करायचा, संतांची संगत कशा करता करायची, अशा प्रकारे ज्या वेळेला ज्ञानोबारायांना काही लोक प्रश्न विचारतात त्यावेळेला ज्ञानोबारायांनी उत्तर दिलं, संतांचे संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंथे। ज्ञानोबाराय म्हणतात, अरे बाबांनो, थोडस आता बारकाईने नाही का, अभंगाचा सरळ सरळ एकदा अर्थ सांगतो, म्हणजे मग परत अभंग सुटो नाहीतर नाही सुटो। असं का? त्याचं कारण अभंग 6 चरणाचं आहे, आणि एक 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 चरण असं अर्धा अर्धा तास सोडवत गेलं तर मग तुम्हाला 3 तास मला द्यावे लागते। देता का? हो, बरं चालतंय। मग संतांचे संगती मनोमार्ग गती, ज्ञानोबाराय म्हणतात, संतांचे संगती, संतांच्या संगतीमध्ये मनोमार्ग गती, संतांच्या संगतीमध्ये राहून संतांनी केलेला जो उपदेश आहे त्या उपदेशाप्रमाणे मनो म्हणजे मनाने, मार्ग गती मनाने जर त्या मार्गाने चाललं, कोणत्या मार्गाने?
संतांच्या संगतीमध्ये राहून संतांनी दाखवलेला जो मार्ग आहे त्या मार्गाने जर चाललं तर काय होतं? आकळावा श्रीपती येणे पंते श्रीपती आकळावा. या पंथाने या मार्गाने श्रीपती म्हणजे श्री म्हणजे लक्ष्मी, लक्ष्मीचा पती म्हणजे विष्णू हा आकळला जातो म्हणजे प्राप्त होतो. पुढे आकळावा श्रीपती येणे पंते रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा आत्मा जो शिवाचा राम जप. तो आकळावा खराय हो, पण कसा आकळायचा? तो परमात्मा कशा प्रकारे आकळायचा? तर संतांच्या संगतीमध्ये. पण कशा प्रकारे? रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा आत्मा जो शिवाचा राम जप. आत्मा तो शिवाचा राम जप. जो शिवाचा राम जप आहे. शिव म्हणजे भगवान शंकर. भगवान शंकरांचा जो आत्मा आहे असा राम नाम हे काय करायचं? रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा रामकृष्ण रामकृष्ण अशा प्रकारे म्हणण्याचा आपला काय करायचा? भाव बनवायचा. भाव म्हणजे स्वभाव. आपला स्वभाव बनवायचा. आणि स्वभाव जर तसा बनला तर मग काय होतं? रामकृष्ण वाचा भावा जीवाचा आत्मा जो शिवाचा राम जप. एक तत्व नाम साधिती साधन द्वैताचे बंधन न बांधीजे. एक तत्व म्हणजे एकनिष्ठतेने त्या परमात्म्याचं जर नाम घेतलं तर साधिती साधन तो परमात्मा साधतो, प्राप्त होतो. आणि परमात्मा प्राप्त झाला की द्वैताचे बंधन न बांधीजे. द्वैत म्हणजे आपल्याहून जगात दुसरं काय आहे असं वाटतच नाही, म्हणजे सगळा परमात्माच आहे अशा प्रकारे स्थिती प्राप्त होते. अशी स्थिती कुणाला प्राप्त झाली का? ज्ञानोबा सांगतात नामामृत गोडी. म्हणा की पाठ आहे ना, नामामृत गोडी वैष्णवा लाधली योगिया साधली जीवन कळा. एरवी तुम्हाला मनाई देतो का? या दोघांना देत असतो. आज देतोय का नाही? म्हणा की मग सोबत. नामामृत गोडी नामरूपी गोडी कुणाला लागली? वैष्णवा लाधली. वैष्णवा लाधली योगिया साधली जीवन कळा. योगी लोकांना जी जीवन कळा म्हणजे समाधी प्राप्त झाली ती समाधी वैष्णवांना नामस्मरणाने प्राप्त झाली. कोणत्या वैष्णवाला प्राप्त झाली? ज्ञानोबराय म्हटले अनेक वैष्णवांना झाली. एक दोन सांगा ना. एक दोन तर एक दोन. सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला. बिंबला आहे बरं का, बोंबलला नाही. सहज म्हणतात बोंबलला. प्रल्हादी बोंबलला नाही. प्रल्हादी बिंबला. सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला. सत्वर म्हणजे लगेच उच्चार केला त्या परमात्म्याचा आणि त्या प्रल्हादाला ते आत्मज्ञान बिंबला म्हणजे प्राप्त झालं. उद्धवाला झाला कृष्ण जाता. आणि भक्तराज उद्धवांना भगवान श्रीकृष्ण हे कृष्णदाता गुरु रूपाने भेटले. म्हणून तुम्ही हरी म्हणा. म्हणून तुम्ही हरी म्हणा. ज्ञानोबाराय म्हणतात हे हरी नाम कसं आहे? ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ सर्वत्र दुर्लभ विरळ जाणे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ज्ञानदेव म्हणे म्हणजे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात नाम हे सुलभ. हे नाम सुलभ आहे. भगवंताचं नाम सुलभ आहे. पण सुलभ जरी असलं तरी काय होतंय? सर्वत्र दुर्लभ विरळ जाणे. सर्व ठिकाणी मात्र लोक या बाबतीत दुर्लभ आहेत. नामस्मरण घेणारी बोटावर मोजणे एवढे. वारकरी भरपूर आहेत पण नामस्मरण किती करतात हा प्रश्न आहे. कीर्तनकार भरपूर आहेत पण नामस्मरण किती करतात हा प्रश्न आहे. माळकरी प्रत्येक गावागावामध्ये मळ्यामध्ये वस्तीवर प्रत्येक ठिकाणी आता सध्या माळकरी आहेत पण नामस्मरण किती करतात हा प्रश्न आहे. म्हणून ज्ञानोबराय म्हणतात दुर्लभ सर्वत्र दुर्लभ. सर्व ठिकाणी मात्र नामस्मरण घेणारे दुर्लभ आहेत. विरळा जाणे. विरळा म्हणजे एखादाच कुणीतरी जाणे त्या नामस्मरणाचं महत्व जाणतोय आणि नामस्मरण करतोय. म्हणून तुम्हाला सुद्धा तुमचा उद्धार व्हावा असं जर वाटत असेल तर काय करा? हरिमुखे म्हणा. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. हरिपाठाचं ध्रुवपदच आहे. हरिपाठाचं ध्रुवपद म्हणजे हरिमुखे म्हणा. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. ध्रुवपदामध्ये संपूर्ण अभंग ओवलेले आहेत. याचा अर्थ असा आहे
अभंग जरी 27 असले तरी 27 अभंगाचं तात्पर्य काय आहे तर तात्पर्य आहे हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. आणि लोकांनी मुखाने हरी म्हणावं, हरी म्हणावं याच्या करता ज्ञानोबारांनी जी रचना केली ते हे 27 अभंग आहेत. ज्ञानोबाराय माऊली आहेत आणि माऊलीपणाने ज्ञानोबारांना संपूर्ण जगाची तळमळ वाटली. लोकांनी नामचिंतन करावं, भक्ती करावी असं ज्ञानोबारांना वाटतं. आता साधू संतांमध्ये आई वडिलांमध्ये बहुतेक ठिकाणी साम्य सांगितलेलं आहे. तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवान. अर्थात साधू संताला मायही म्हटलं आणि बापही म्हटलं. ज्ञानोबारांचं जर उदाहरण घेतलं तर आपल्याला माहित आहे, ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. ज्ञानोबारांना माई म्हटलं म्हणजे आई म्हटलं. जसं आई म्हटलेलं आहे तशा प्रकारे ज्ञानोबारांना बाप सुद्धा म्हटलंय. नामा म्हणे आता लोपला दिनकर, बाप ज्ञानेश्वर समाधीस्त, बाप ज्ञानेश्वर समाधीस्त. बापही म्हटलं आणि आईही म्हटलं. त्याचं कारण आई बापांच्या ठिकाणी असलेला जो कळवळ आहे, आईसी कळवळ्याची जाती, हाच कळवळा साधू संतांच्या ठिकाणी आहे. म्हणून साधू संतांना मायबाप म्हणतात. तरी सुद्धा माई बापामध्ये आणि साधू संतांमध्ये फार फरक आहे. फार म्हणण्यापेक्षा सुतराम संबंध नाही. जसं आई वडिलांना कळवळ आहे तसं साधू संतांना कळवळ असतो. म्हणून साधू संतांना आई वडील म्हटलं, तो भाग वेगळा. पण आई वडिलांना लेकराचं हित व्हावं असं वाटतं, पण खरं हित काय हे त्यांना माहित नसतं. आई वडिलांना लेकराचं हित व्हावं वाटतं, लेकुराचे हित वा हे माऊलीचे चित्त, माऊलीचे चित्त लेकुराचे हित वाहे. पण त्या माऊलीला लेकराचं हित माहित नसतं. एकदा का अक्षदा पडल्या की माझ्या लेकराचं कल्याण झालं ही सहमती आणि अनुमती माईबापांची असते. खोऱ्याने असा पैसा वडला की माझ्या लेकराचं कल्याण झालं हे मायबाप म्हणतात. मायबापांना खरं हित माहित नसतं. त्याचं कारण त्यांचंच खरं हित कधी झालेलं नसतं. आणि जर त्यांचं हित झालं असतं तर ते रडत बसले नसते. जे रडत नाहीत ते आहेत संत, कारण त्यांना हित माहित आहे. शोधून आले संत हिताहित जगाचे, हिताहित जगाचे, हिताहित जगाचे. दुनिया आले संत हिताहित जगाचे. आपलं हित कशात आहे आणि आपलं अहित कशात आहे हे संतांना कळत. मायबाप हे कधीही श्रेष्ठ आहेत. मायबाप हे कधीही श्रेष्ठ आहेत, त्यात काही संशय नाही. पण तरी सुद्धा मायबापांना खरं हित माहित नसतं. आणि ज्यांना खरं हित माहित असतं त्यांचे मायबाप हे संत असतात. त्याच्या व्यतिरिक्त मग मायबाप देव मानायचे, संत नाही मानायचं.
कारण संतांना खरं हित माहीत असतं आणि ज्ञानोबारायांना खरं हित माहीत असल्यामुळे ज्ञानोबारायांना कळवळा वाटला आणि ज्ञानोबारायांना वाटलं हे जगत म्हणजे माझं लेकरू आहे. या लेकराने कवर दुःख बघायचो. हे कवर तिकडचा आला शब्द असू दे, कुठला मराठवाड्यात. कवर कवर म्हणजे कधीपर्यंत. त्याच पोरांच्या संगतीत राहिले. आता जवळजवळ शब्द गाळले बरं का. इकडे भरपूर दिवस झालं सोलापुरी भाषा काय लका विठ्ठल विठ्ठल. ज्ञानोबारांना वाटलं आपल्या मुलांनी कितीपर्यंत कधीपर्यंत दुःख भोगायचं, आता तरी त्यांना सुख प्राप्त व्हावं. म्हणून ज्ञानोबारांना कळवळा वाटला आणि ज्ञानोबाराय म्हटले, अरे बाळांनो, तुम्ही हरिमुखे म्हणा. मुखाने हरी म्हणा, मुखाने हरी म्हणा. मुखाने जर हरी म्हटला तर तुमचं कल्याण होईल. पुण्याची गणना कोण करे. पुण्य एवढं संपादन प्राप्त होईल की त्या पुण्याच्या द्वारा तुम्हाला मोक्ष प्राप्त होईल. देवाची द्वारी उभा क्षण भरी तेणे मुक्ती चारी सादेळ्या मोक्ष प्राप्त होईल. याकरता नामस्मरण केल्यानंतर संतांची भेट होते. पण संतांची भेट कशा करता आवश्यक आहे, संतांच्या संगतीने काय प्राप्त होतं, असा प्रश्न ज्ञानोबारायांना केला आणि ज्ञानोबारायांनी उत्तर दिलं. अभंगाचं प्रथम चरण. संतांचे संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंथे. संतांच्या संगतीचं महात्म्य संत श्रेष्ठ ज्ञानोबाराय सांगतात. ज्ञानोबाराय म्हणतात, संतांचे संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंथे. संतांच्या संगतीने, संगतीमध्ये राहून जे ज्ञान प्राप्त झालं, त्या ज्ञानाने, संगत शब्दाचा अर्थ ज्ञान असा घ्यायचा. संतांची संगत, संगत म्हणजे संतांच्या अखंड जवळ राहणं असं नाही. कारण कित्येक जण संतांच्या संगतीत राहणारे त्यांना ऊर्ध्वगती प्राप्त झाली असं निश्चितच नाही. ज्ञानोबारायांच्या काळामध्ये असे बहुतेक जण होते जे ज्ञानोबारायांना संत मानायला तयारच नव्हते. रोज ज्ञानोबारायांना पाहत होते. समोर पाहावं आणि संन्यासाची कार्टी आली अशा प्रकारे वाक्य बोलणारी लोक होती. तुकोबारायांना सगळे संत मानत होते असं निश्चितच नव्हतं. सावता महाराजांना, रामदास स्वामींना, नरहरी महाराजांना, सेना महाराजांना सगळे संत मानत होते असं निश्चित नाही. रोज डोळ्याने पाहत होते. पण एक सामान्य मनुष्य आहे अशा दृष्टीनेच पाहत होते. म्हणून संगत, संगत म्हणजे एखाद्याच्या जवळ राहणं ही संगत नाही. संगत म्हणजे त्यांच्या विचाराच्या संगतीत राहणं महत्वाचं आहे. आणि कधीही लक्षात ठेवा, एखादा व्यक्ती आपल्याला ज्ञानी वाटला म्हणून फार त्याच्या संगतीत नका जाऊ, असं मला तर वाटतं. का हो? ज्ञानी जरी असला तरी तो मनुष्य आहे आणि मनुष्याच्या ठिकाणी 3 गुण आहेत. सत्व, रजस, तम इति 3 गुण, सत्वगुण, रजोगुण आणि तमगुण असे 3 गुण आहेत. आणि जसे त्याच्या ठिकाणी गुण आहेत तसेच अवगुण सुद्धा असतात. प्रत्येक व्यक्तीत असतात. कुणीही झाला तरी सृष्टीच्या आरंभापासून आतापर्यंत कोणताच व्यक्ती संपूर्णपणे गुणी नाही आणि संपूर्णपणे अवगुणी नाही. जर जवळ जायचंच असेल तर त्याच्या अवगुणाचा सुद्धा स्वीकार करावा लागेल. म्हणून साधू संतांनी संतांची संगत ही विचाराची संगत सांगितली. त्यांचं जे ज्ञान आहे, त्यांच्या मुखातून निघालेले जे शब्द आहेत, त्या शब्दाच्या संगतीत राहणं म्हणजे संतांची संगत धरणं आहे. ज्ञानेश्वरीचं अखंड पारायण करणं, ज्ञानेश्वरी गाथा याचं पारायण करणं म्हणजे ज्ञानोबाराय, तुकोबाराय यांच्या संगतीत राहणं. विठ्ठल. आणि ही संगत केवळ शरीराची कामाची नाही. कारण कित्येक जण शरीराने मंदिरातच असतात पण मनाने कुठे आहेत हाही प्रश्नच आहे. संगत ही मनाची पाहिजे म्हणून ज्ञानोबारांनी मुद्दाम शब्द वापरलाय, मनो मार्ग गती. मनाने संगत करायला पाहिजे. आपण जरा आपल्या जीवनाकडे डोकून पाहिलं पाहिजे.
लोकांना फार घाण सवय आहे दुसऱ्याच्या जीवनात डोकून बघण्याची. याचं कसं चाललंय, त्याचं कसं चाललंय. सहज रस्त्याने चालला तरी खिडकीतनं डोकून बघणारच. सहज चालला तरी दुसऱ्याचं काय चाललंय हे पाहण्यापेक्षा माझ्या जीवनात काय चाललंय हे आपण निश्चित बघायला पाहिजे. आपला मार्ग जरा बदलतोय, डोकून बघायचंच ना, तर दुसऱ्याकडे बघण्यापेक्षा आत बघा, आत. माळ परिधान करून किती वर्ष झाले, वाऱ्या करतोय किती वर्ष झाले, परमार्थ करतोय किती वर्ष झालं, एकादशी व्रत करतोय किती वर्ष झालं, कीर्तन ऐकतोय 55 एकादशी झाल्या. काय काय फरक झालाय याचं विश्लेषण आणि याचं चिंतन करणं अगत्याचं आहे. मग हे जर चिंतन केलं तर आपल्या लक्षात येईल आपण कुठं आहे, आपली पातळी काय आहे, आणि ही पातळी आपण पाहणं महत्वाचं आहे. जसं व्यवहारामध्ये फायदा आणि तोटा पाहिला जातो म्हणण्यापेक्षा पाहिलाच पाहिजे. तो का म्हणे लाभ होय तो व्यापार करा, काय फार शिकवावे. तुकोबारांनी सुद्धा सांगितलं असाच व्यापार करा ज्याच्यामध्ये आपला लाभ होईल, लाभ फायदा. आपण डाळिंबी शेती करतो म्हणजे काहीतरी फायदा होतोय म्हणूनच ना, द्राक्षी करतोय म्हणजे त्याच्यासाठीच ना. सलग 4-5 वर्ष जर पावसातच गेली तर रागाने JCB लावून काढून टाकतो. फायदा नसेल तर मनुष्य काहीच करत नाही. एखादी दारात असलेलं जनावर जर दूध देत नसेल तर त्याला सुद्धा विकून टाकलं जातं. का? फायदा नाही. फायदा जसा पाहिला जातो तसं आपण एवढ्या दिवस झालं परमार्थ करतोय, काय फायदा झाला का नाही याचं चिंतन करावं. आणि याचं चिंतन करत असताना थोडस लक्ष द्यायचं. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत, म्हणजे डोळे उघडल्यापासून डोळे झाकेपर्यंत आपण मनाने कुणाच्या संगतीत राहतोय. वाक्य जरा बारकाईने ऐका आणि मनाने शब्दाखाली अंडरलाईन करा किंवा गोल करा. मनाने कुणाच्या संगतीत राहतोय. मी शरीराने नाही म्हणता. शरीराने भले तुम्ही शेती कराल, शरीराने भला तुम्ही काय जो व्यवसाय असेल तो व्यवसाय कराल, त्याच्याशी काही संबंध नाही. संबंध मनाचा आहे. मनाचा संबंध धरला तर सजन कसाया विकू लागे मांस, सजन कसाई. मांस विकत होते, मांस. शरीराने मांस विक्रीचा व्यवसाय होता आणि मनाने विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मनाने आम्ही कुणाच्या संगतीत राहतोय याचा विचार आपण करणं महत्वाचं आहे. कारण आपला उद्धार आणि आपलं पतन हे संगतीमुळे होतं, संगतीमुळे. त्यामुळे आपल्या मुलांकडे जरा या बाबतीत जरा बारकाईने लक्ष ठेवा. आपला मुलगा आपली मुलगी कुणाच्या संगतीत आहे यावर त्यांचा उद्धार आहे, त्यांचा नव आपलाच. लेकराकडे कशाला बघता, अगोदर स्वतःकडे बघा. बहुतेकांना जे व्यसन लागलंय ना, व्यसन, त्याला कारणीभूत केवळ संगत आहे, दुसरं काहीच नाही. कुणाला जरी म्हटलं का होय हे काम कशासाठी, काय नाही, संगतीमुळे लागलं. संगतीमुळे माणसं बिघडतात आणि संगतीमुळे माणसं सुधारतात. त्यामुळे संगत करत असताना 10 वेळा नाही 1000 वेळा विचार करा. आपण ज्याच्या संगतीत राहतोय तो सज्जन आहे का दुर्जन आहे. दुर्जन जर असेल तर आमचे श्री गुरु बाबा सांगतात एक वेळ टॉयलेट मध्ये बसा, पण दुर्जनाच्या जवळ बसू नका. टॉयलेट मधली घाण थोडीच आहे, पण दुर्जनाची आलेली घाण आपल्या जर हृदयात रुजली तर लाखो जन्म आपल्याला घ्यावे लागतील. जर आपल्याला सर्प आणि दुर्जन याच्यामधलं काय शोधा, काय निवडा असं जर सांगितलं तर आपण विषारी सर्प निवडावा, दुर्जन नाही. कारण विषारी सर्प जर चावला तर याच जन्मापुरता घातक आहे. जर दुर्जन जर चावला म्हणजे त्याचा दुर्गुण आपल्याला जर लागला तर शेकडो जन्म आपले वाईट होतात. याच्या करता संगत ही चांगल्या व्यक्तीची असावी. विठ्ठल कुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर
मुलांवर संस्कार करत असताना आपला मुलगा कुणाच्या संगतीत राहतोय हेही पाहणं महत्वाचं आहे. आज आपण बातम्या पाहतोय, आपण पेपर वाचतोय, मोबाईलवर पाहतोय, काय चाललंय जगात, काय होतंय, या होणाऱ्या गोष्टी इथे बोलणं निश्चितच योग्य नाही. म्हणजे त्याच्याविषयी मार्गदर्शन करणं जरी योग्य असलं तरी घडलेल्या घटना इथं सांगणं योग्य नाही. या ज्या काही घटना घडते ते ज्या काही त्याला कारण केवळ संगत आहे, संगत. म्हणून संगत ही अतिशय महत्वाची आहे. संगतीने माणसांचा उद्धार होतो आणि संगतीनेच एखाद्या व्यक्तीचा पतन होतं. उदाहरण द्यायचं गेलं तर थोडक्यात देतो. मागच्या एकादशीला आपण जे उदाहरण पाहिले ते 2 शब्दामध्ये सांगतो. वाल्या कोळी कोण होते हो? वाल्या कोळी कोण होते? साहेब, वकील, डॉक्टर, शिक्षक कोण होते? अहो बोला ना. आज म्हणजे तुम्ही मी त्याच्यात यादीत काहीच घेतलं नाही. बर, चोर काय होते? चोर होते. चोर होते. आज काय त्यांची गणना केली जाते? बोलिला वाल्मिक तैसाची करीन. बोलिला वाल्मिक असंच प्रमाण आहे ना. बोलिला वाल्मिक, जसे वाल्मिक ऋषी बोलले तशा प्रकारे मी करेन, अशा प्रकारे भगवंत म्हटले. पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक. वाल्मिक ऋषींचं नाव घेताना आदराने घेतलं जातंय वाल्मिक ऋषी, आणि त्यांचा पूर्व इतिहास सांगतोय. ते चोर होते. चोर चोरी करायचे, दरोडे टाकायचे. नसतं चोरी नाही, गळा कापायचे. आणि किती माणसं मारली हे लक्षात पाहिजे ना. याच्याकरता एक खडा घ्यायचा आणि रांजणात टाकायचा. असे 7 खडे भरले होते, 7 रांजण भरले होते खड्याने. किती पाप केलं, किती पाप केलं, पण त्यांचा उद्धार झाला का? सांगताल का कोण उत्तर? कोळियाची कीर्ती वाढिली गहन. संपूर्ण त्रैलोक्यामध्ये त्यांची कीर्ती वाढली. त्याचं कारण काय? त्याचं कारण नारद महर्षींची संगत. किती वेळ? थोडाच वेळ नारद महर्षींची संगत भेटली आणि नारद महर्षींनी जे प्रश्न विचारले त्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये घरी गेले आणि डोळे उघडले आणि नारद महर्षींनी सांगितलेला जो उपाय आहे, नामचिंतन आहे, ते नामचिंतन घेतलं आणि कोळियाची कीर्ती वाढली गहन. हे कशामुळे झालं? संगतीमुळे. संगतीने त्यांचा तरुणोपाय झाला. दुसरं उदाहरण अजामेळा. अजामेळा पाप राशी. अजामेळांचं वर्णन करत असताना पुराणांनी सरळ सरळ शब्दात उल्लेख केला. पाप राशी. जसे आपल्या नावापुढे पदवी असतात, साहेब, सर, महाराज वगैरे वगैरे जे असेल ते असेल, त्यांच्या नावापुढे पदवी. पाप राशी, पापाची जे रास आहेत असे अजामेळा. आता वास्तविक पाहिलं तर ते पाप राशी नव्हते बर का, पण संगतीने बिघडले. संगतीने सुधारल्याचं उदाहरण म्हणजे वाल्या कोळी. संगतीने बिघडलेल्याचं उदाहरण तुम्हाला सांगतोय. अजामेळा ब्राह्मण समाजामध्ये जन्माला आले. ब्राह्मण आहेत, काशीमध्ये राहतात, वेदशास्त्र पुराण संपूर्ण अध्ययन केलेलं आहे, सगळं काय झालेलं आहे. शिक्षण घेतलं, घरी आले आणि घरी आल्यानंतर आई वडिलांच्या सेवेमध्ये राहिले. नित्यनेमाने सकाळी लवकर उठावून वडिलांच्या पूजेकरता गंगेवरून पाणी आणि पुष्प घेऊन यावे, हा त्यांच्याकडे काम. सकाळी उठले आणि गंगेला स्नानाकरता गेले. येताना पाणी घेऊन येताना जरा वेगळ्या मार्गाने आले. वेगळ्या मार्गाने म्हणजे ज्या मार्गामध्ये वेश्या उभा राहतात त्या वेश्या असलेल्या मार्गामध्ये उभा राहिले आणि येत असताना डोळ्याने वेश्येंना पाहिलं. वेश्येला पाहिलं आणि वेश्येची ती क्रीडा,
वेश्या परपुरुषाला भुलवत असताना, त्याच्यासोबत आपले नखरे दाखवत असताना ती क्रीडा डोळ्याने पाहिली, डोळ्याने संगत घडली. आणि संकट घडल्यानंतर घरी गेलेले आहेत. वडिलांची देवपूजा चालू आहे, शेजारी बसलेले आहेत. पण ध्यायतो विषयान पुंसस संगस्तेषु पचायते संगात संजायते काम कामात क्रोधोभिजायते. भगवंतांनी गीतेमध्ये 2ऱ्या अध्यायामध्ये याचा उल्लेख केलेला आहे. ध्यायतो विषयान पुंस, पुंस म्हणजे पुरुष. ध्यायतो विषयान, ज्या वेळेला विषयाचं ध्यान करतो त्यावेळेला संगस्तेषु उपजायते, तेषु संग उपजायते. समजते ना संस्कृत? समजून घ्या. तेषु, तेषु म्हणजे त्याच्यामध्ये, संग म्हणजे आसक्ती वाढते. आसक्ती जर वाढली की काय होतं? संगस्तेषु उपजायते, संगात संजायते काम. आसक्तीमुळे, संगात म्हणजे आसक्तीमुळे, संजायते म्हणजे उत्पन्न होतो. काय उत्पन्न होतो? काम. काम, इच्छा निर्माण होते. आणि काम जर निर्माण झाला आणि काम नाही पूर्ण झाला तर कामात क्रोधोभिजायते, कामामुळे क्रोध निर्माण होतो. क्रोधात भवती सम्मोह, सम्मोहात, जाऊ द्या आता जास्त सांगत बसत नाही. शिकायचं असलं तिकडे शिकायला या. मनामध्ये काम निर्माण झालेला आहे, आसक्ती निर्माण झालेली आहे आणि त्या वेश्येला आपण भेटावं, त्या परपुरुषाप्रमाणे आपण सुद्धा वेश्येच्या जवळ राहावं असे मनामध्ये इच्छा निर्माण झाली. पण वेश्या भोगी कवडावेचे मग दारहीचे पुणे तेजे. ज्ञानोबराय म्हणतात वेश्या मात्र कवडा म्हणजे पैसा वेचते. पैसा लागतो तिला, पैसा द्यावा लागतो. पैसा देण्याकरता त्याला नोकरी नाही, काय नाही. मग काय करायचं? चोरी करायची. चोरी करावी आणि तो पैसा वेश्येला आणून द्यावा. स्वतःचा बाप मेला पण बापाला अंत्ययात्रेकरता पाणी पाजायला नाही गेला, वेश्येच्या संगतीमध्ये राहिला. त्याच ठिकाणी राहून वेश्येला जे जे लागेल त्याप्रमाणे करू लागलेला आहे. चांगला होता, बिघडला. कशामुळे? संगतीने. आता बिघडला, आता सुधरून पुढे चलू आपण. सुधारलेला सुद्धा सांगू. कसे सुधारले? संगतीने सुधारले. लग्न झालं वेश्येसोबतच, 10 लेकरं झाली. 10वा मुलगा, त्याचं नाव नारायण. ते नारायण बी कसं ठेवलं पहा. घरी साधू संत आलेले आहेत. आता लोक बी फार चॅप्टर असतात हो. वारी करत करत साधू संत चाललेले आहेत आणि काशीला आले. काशीला आल्यानंतर म्हटले की आम्हाला आता इथं मुक्कामा करता कुठे जागा भेटेल का? कोणी तुमच्या गावात आहे का हरिभक्त? लोकांनी, चौकामध्ये बसलेल्या लोकांनी सांगितलं आहे ना, एक भक्त राजा आहे, त्याचं नाव आहे आजामेळा. लोक फार वेळीच असतात हो तशी. कसं एखाद्या साधू संताचा कसं हाल करायचं, मजाच करू म्हणे. पाठवलं तिकडं. आता साधू संत त्याच्या घरी गेल्यानंतर साधू संतांना लक्षात आला हा काय पुण्यवान नाही, पापराश आहे. पण त्यांच्या घरचं खाल्लंय, उपकार ठेवत नाहीत. मोठी माणसं कुणाचाही उपकार ठेवत नाहीत आणि जे कुणाचाही उपकार ठेवत नाहीत त्यांनाच मोठं म्हणावं. त्याच्या घरचं खाल्लंय म्हटल्यानंतर काहीतरी देऊन जायचं. त्याला सांगितलं बाबा माझं ऐकशील? हो ऐकणार. तुझी स्त्री गर्भवती आहे आणि तिला मुलगा होणार आहे. अगोदर सांगितलं मुलगा होणार आहे. त्या मुलाचं नाव नारायण ठेव. ठीक आहे. मुलाचं नाव नारायण ठेवलं आणि धाकटं कधी बी लाडका असतं असं म्हणतात आणि असा अनुभवाला बी येतो. धाकटं लाडका असतं. धाकटा लाडका नारायण नारायण कुठे गेलं? नारायण नारायण सारखं नारायण झोप सारखा होऊ लागला त्याचा. नारायण नारायण नारायण. अंतकाळ जवळ आला आणि यम यम वापी स्मरण भावम त्यजत्यन्ते कलेवरम तम तमेवती कौंतेय सदा तत् भाव भावित. भगवंतांनी 8व्या अध्यायात गीतेमध्ये सांगितलं जागता जवासीचे तेची ध्यानी लागीचे, डोळा लागत खेवी देखीचे तेची स्वप्न. आपण जागृतीमध्ये ज्याची आठवण करतो तेच डोळं झाकल्यानंतर म्हणजे झोपल्यानंतर आपल्याला तसं स्वप्न पडतं. त्याप्रमाणे आपण मरणाच्या काळी ज्याचं चिंतन करतो त्याप्रमाणे आपल्याला जन्म प्राप्त होतो. यमदूत नेण्याकरता आले, त्याला वाटलं आता कोण आले, हे 4 लोक विचित्र दिसू लागले. मरणाऱ्या लोकाला यमदूत दिसतात बर का. तुम्हाला दिसलेत का कधी? म्हणजे नाही दिसले तर समजा अजून आलेले नाही. पण आता लक्षात ठेवा, तुम्हाला ज्या वेळेला दिसतील त्यावेळेस तुम्हाला माझी आठवण होईल. स्वप्नील महाराजांनी सांगितलं होतं यमदूत दिसतात. खरंच की बाबा
हा यमदूत दिसतात, 4 असतात, 4 कसे असतात, चांगले मोठे धिप्पाड असतात, हातामध्ये ते शस्त्र वगैरे असतं, पाश असतो आणि असं आपल्या अंगावर टाकतात आणि आपला आत्मा ओढून घेतात बाहेर. कुडी प्राणा, जसं एखादा जनावर, एखादा बैल जर आपल्या रानात शिरल्यावर त्याला कसं मारतात बाहेर काढताना, या या बाहेर या, या या बाहेर असं म्हणतात का? जे सापडेल त्याने बाहेर काढलं जातं. दगड सापडू सापडू, खोऱ्याचा दांडा सापडू, काही असो, काहीच बघत नाही त्याला लागल आणि त्याला बी जीव आहे. लोकांना काहीच नाही त्याच्याविषयी, आपला स्वार्थ. तर तशा प्रकारे त्याला बाहेर काढतात, त्याला दिसू लागलं, मग त्याला मात्र पोराची आठवण झाली. नारायणा नारायणा, घाबरले, घाबरण्यापोटी पोराचं नाव घेतलं. ते पोरग तिकडे फळी चेंडू खेळत होतं. फळी चेंडू म्हणजे क्रिकेट. ते तिकडे खेळत होतं. त्यांनी काय आऊ दिली नाही, पण त्या नारायणाला आऊ आली. त्याने ऐकलं आणि विष्णू दूतांना पाठवून दिलेलं आहे. दूत त्या ठिकाणी आलेले आहेत आणि दूतांनी सांगितलं यांना न्यायचं नाही. का न्यायचं नाही? कारण यांनी आमच्या मालकाचं नाव घेतलंय. यमदूतांनी सांगितलं मालकाचं कुठं? त्याच्या कार्ट्याचं नाव घेतलंय. अहो, कार्ट्याचं नाव काय? नारायण, ते आमच्याच मालकाचं नाव आहे. त्यांच्यात तुम्ही झालं. मग यमराज स्वतः आले आणि यमराजाने सांगितलं तेथे जाऊ नका, तिथं जाऊ नका तुम्ही. कुठं? ज्या ठिकाणी भगवंताचं नामचिंतन होते त्या ठिकाणी तुम्ही जाऊ नका. तिथून पुढे नियमच करून टाकला. सांगितलं, त्यांनी ऐकलं. याला वाटलं बाबा बाबा, नसतं नारायण नारायण म्हटलं तरी आपण वाचलोय. भगवंताचा धावा केला. भगवंताला सांगितलं माझ्याकडून पातक झालंय, मला आता पुन्हा एकदा भगवत चिंतन करण्याकरता पुन्हा मला वेळ द्या. ते अजामेळला पुन्हा 1 वर्षाचा कालावधी दिला, असं गुरूंच्या मुखातून मी ऐकलेलं आहे. पुन्हा 1 वर्ष अखंड भगवंताचं चिंतन केलं आणि वैकुंठाहून विमान आलं, विमानामध्ये गेले. पहिल्यांदा चांगले होते, संगतीने बिघडले, परत चांगली संगत भेटली, सुधरले. संगतीने आपला उद्धार होतो आणि संगतीनेच आपलं पतन होतं. याच्या करता संगत करताना विचारपूर्वक करा. विठ्ठल मार्ग दावून गेले आधी, दयानिधी संत ते तेनेची पंथे चालू जाता, न पडे गुंता कोठे काही. संतांनी दाखवलेला जो मार्ग आहे त्या मार्गाने जर चाललं तर न पडे गुंता. म्हणून संतांची संगती मनोमार्ग गती. संतांच्या संगतीमध्ये राहून संतांनी जो दाखवलेला मार्ग आहे त्या मार्गाने मनोमार्ग गती, मनाने गती घ्या. ज्ञानोबा म्हणतात मनाने गती घ्या त्या मार्गाला, शरीराने नाही. शरीराने तर परमार्थ करावाच, पण त्याबरोबर शरीराने परमार्थ करत असताना मनाने सुद्धा भगवंताचं चिंतन करणं महत्वाचं आहे. हातामध्ये जपमाळा असताना जसं आपण विठ्ठल विठ्ठल म्हणतोय किंवा श्री ज्ञानदेव म्हणतोय, तेव्हा ज्यांचं नामचिंतन करतोय त्या भगवंताचं आपल्या हृदयामध्ये प्रतिबिंब आठवून आपण चिंतन केलं पाहिजे. याला म्हणायचं मनोमार्ग. मनाने परमार्थ होणं महत्वाचं आहे, शरीराने नाही. शरीराने काही असो, पण मनाने परमार्थ होणं अतिशय महत्वाचं असतं आणि मनाने परमार्थ होणं फार कठीण आहे. थोडे आहे. चित्त साह्य झाली, या चित्त जर साह्य झालं तर परमार्थ फार कठीण नाही. आणि चित्त जर साह्य नसेल तर भक्ती ते कठीण शुळावरील पोळी. एक व्यक्ती गुरुदेवांच्या मुखातून ऐकलेला दृष्टांत आहे. तपश्चर्या करण्याकरता एका जंगलामध्ये बसलेला आहे. डोळे लावून भगवान विष्णूंचं नामचिंतन करतोय. अखंड चिंतन चालू आहे. अन्न पाण्याचा त्याग भगवन केलेला आहे भगवत प्राप्ती करता. ना पाण्याचा ढेम, ना अन्नाचा कण, आणि अखंड भगवंताचं चिंतन चालू आहे. काहींना प्रश्न पडेल, काय खाल्लं नाही, काय पिलं नाही, कसं काय चिंतन करता येईल, जिवंत कसं काय राहील? राहतं जिवंत. नामामृत गोडी वैष्णवा लादली. भगवंताच्या नामामध्ये एवढी शक्ती की भल्या भल्यांना, शक्तीहीन लोकांना तर सुद्धा शक्ती प्राप्त होते. आपला तर हाच अनुभव आहे. आपल्याला काय जास्त नाही सांगायचं. शक्ती प्राप्त होते भगवंताच्या नामस्मरणाने. सर्वस्वाचा त्याग करून नामचिंतन करतोय,
पण भगवंत मला कधी प्राप्त होतील, भगवंत मला कधी प्राप्त होतील अशी तळमळ अंतकरणामध्ये. काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. कै ऐसी दशा येईल माझ्या अंगा, चित्त पांडुरंगा झुरत से, चित्त पांडुरंगा झुरत से. भगवंत मला प्राप्त व्हावा, भगवंत मला प्राप्त व्हावा म्हणून रात्रंदिवस तळमळ चालू आहे. अखंड भगवंताचं चिंतन चालू आहे. नारद महर्षी आकाश मार्गाने चाललेले आहेत आणि नारद महर्षींच्या लक्षात आलं कुणीतरी एक व्यक्ती तपश्चर्या करण्याकरता बसलेला आहे. खाली आले, समोर उभा राहतात आणि नारद महर्षी म्हणतात, अरे बाबा कोण आहे तू, कशासाठी तपश्चर्या करतोय, काय पाहिजे तुला. असं आवाज ऐकल्यानंतर डोळे उघडलेले आहेत. नारद महर्षींना पाहिलं, साष्टांग दंडवत घातलं आणि एकच प्रश्न विचारला, काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण. तो नारायण मला कधी भेटेल, तो नारायण मला कधी भेटेल एवढं सांगा. नारद महर्षी म्हटले, ठीक आहे, आता मी वैकुंठाला चाललोय, लगेच जातो विचारूनच लगेच येतो तुला सांगतो. आता नारद महर्षी म्हटल्यानंतर फिरतात ना सारखं पत्र इकडं तिकडं तिकडं इकडं. मीडियावाले नारद महर्षी म्हणजे मीडियावाले, पहिले मीडियावाले नारद महर्षी. तेल मीठ लावून सांगणारे तेच पहिलेच. नारद महर्षी लगेच वैकुंठात गेले. नारायण नारायण. का ओ महर्षी इकडे कस काय, काम आहे एक, काय एक मुलगा तपश्चर्या करता बसलाय आणि त्याला काय नकोय बघा, काय सुद्धा नकोय. त्याला विचारलं मस्त तुला काय पाहिजे काय पाहिजे, तो म्हटला काय नको, फक्त देव भेटावा, देव मला दर्शन कधी देतील एवढी फक्त माझी शंका आहे, तेवढं विचारून या. ते विचारण्याकरता आलोय. भगवंत म्हटले भेटणार आहे ना, लवकरच भेटणार आहे. लवकर म्हणजे कधी, तो ज्या झाडाखाली बसलाय, तो ज्या झाडाखाली बसलाय त्या झाडाला जेवढी पान आहेत तेवढ्या वर्षानंतर भेटणार आहे, दिवसानंतर नाही, वर्षानंतर भेटणार आहे. आता कोणतं झाड आहे हे करण्याकरता त्यांनी डोळं झाकलं, अंतर्ध्यानाने पाहिलं, त्यांच्या लक्षात आलं चिंचचं झाड. बोंबललं म्हणे आता याला जाऊन जर सांगितलं ज्या झाडाखाली बसलाय त्या झाडाला जेवढी पान आहेत तेवढ्या वर्षानंतर देव भेटणार आहे, असं जर सांगितलं तर तो गबाळ गुंडळून घरी जाईल, वळकटी गुंडळून. नको म्हणे, हे काही खरं नाही. काय करावं नारद महर्षींना कळेना गेलं, पण त्याने भगवंत भक्तीमध्ये प्रवृत्ती व्हावं याच्याकरता नारद महर्षी थोडस खोटं बोलले. नारद महर्षी म्हटले गेलो होतो, मग काय सांगितलं की येणार आहेत. कधी येणार आहेत, हे काय येणारच आहेत कधी पण. नारद महर्षी म्हटले मला काय म्हटले, तुम्ही व्हा पुढे, मी आलो मागणं, तुम्ही व्हा पुढे, मी आलो मागून. अशा प्रकारे मला भगवंत म्हटलेत. खरं भगवंत येणार, हो खरं येणार आहेत मला तर, असंच म्हटले बा. नारद महर्षी निघून गेले आणि वरून पाहतात तो हसतोय का रडतोय, नक्की तपश्चर्या कराय बसलाय का काय बघाव म्हणून वर आकाश मार्गात गेले. पाहिलं तर भगवंत त्याच्या समोर उभा होते. चतुर्भुज रूप शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं मेघवीर्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. भगवंत चतुर्भुज रूपामध्ये त्या ठिकाणी प्रगट झालेले आहेत. नारद महर्षींना आनंद झाला आणि दुसऱ्या क्षणाला राग आला. आनंद याच्याकरता झाला मी खोटं बोललो पण खरं ठरलं, माझी वाणी खोटी ठरली नाही. पण वाईट याचं वाटलं, देव असून खोटा बोलला.
चिचच्या पानावर किती पान आहे ते तेवढ्या वर्षानंतर येणार होता आणि आता लगेच आला. भगवंतांनी आपलं नारद महर्षींनी भगवंताला गाठलं. त्यांचा कार्यक्रम होऊन दिला वर देण्याचा वगैरे. आणि ते झाल्यानंतर पहिल्यांदा वैकुंठाला गेले, देवाचं पाय पकडले, लगेच हात पकडला. काय रे देवा, भक्त आहे, भक्त देवाशी लढिवाळपणे बोलतात. देव आहे की देव, किती खोटं बोलावं, पचल एवढं तरी खोटं बोलावं, कळतं का तुला? अरे आता मला म्हणला की जेवढी झाड आहे त्या झाडावर जेवढी पान आहे तेवढ्या वर्षांनी भेटणार आहे, लगेच मी पुढे जातोय का नाही कासरावर तोपर्यंत माघारी येतोय. असं कुठं असतं बरे? आतून बिन बाहेरून काळा दिसतोय तू, खरं बोल जरा. काय का असं केलं देवाने? त्याचं उत्तर दिलं. बारकाय नाही का? भगवंत म्हणतात त्या व्यक्तीला मी कधी भेटेन म्हणून सांगितलं? ज्या झाडाखाली बसलाय त्या झाडावर जेवढी पान आहेत तेवढ्या वर्षानंतर भेटेल, अशा प्रकारे तुम्ही म्हणला होता. हो. का म्हणलं होतं याचं कारण नाही विचारलं तू, का म्हणले होते हो? त्यावेळेला भगवंत सांगतात एवढ्या वर्षानंतर त्याला ती गती, ती स्थिती प्राप्त होणार होती. चिचच्या पानावर जेवढी पानं आहेत तेवढ्या वर्षानंतर त्याला भगवत प्राप्तीची स्थिती प्राप्त होणार होती. पण तुमचं दर्शन घडलं आणि तुमच्या दर्शनाने तुमच्या उपदेशाने ती स्थिती त्याला एकाच मिनिटात प्राप्त झाली. संतांचे संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पते, येणे पंते श्रीपती आकळावा. संतांच्या संगतीमुळे श्रीपती आकळावा म्हणजे श्रीपती प्राप्त होतो. पण त्याकरता काय करावं लागतं? द्वितीय चरण. रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा आत्मा, जो आत्मा तो शिवाचा राम जप. याकरता काय करावं? संतांच्या संगतीमध्ये संतांनी दाखवलेला मार्ग अनुसरावा. पण संत कोणते मार्ग दाखवतात? तर रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा संतांनी मार्ग दाखवला. संतांनी सांगितलं रामकृष्ण वाचा, वाचेने तुम्ही रामकृष्ण अशा प्रकारे म्हणा. तुम्ही म्हणचाल बघा हरिमुळे हरिपाठ चालू आहे ना, हरीलाच गाळला का? रामकृष्ण वाचा, आतापर्यंत 7 अभंग झाले, 7ही अभंगामध्ये हरी शब्द आलाय, म्हणजे हरी म्हणा अशा प्रकारे सांगितलं. पण या अभंगात हरी शब्द घेतला नाही, हरीला दिलं सोडून. रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा. मग रामकृष्णच का म्हटलं? रामकृष्ण हरी का नाही म्हटलं? तर त्याचं कारण असं आहे, रामकृष्ण म्हणण्याचं तात्पर्य रामकृष्ण आधी करून सकल नाम. भगवंताला अनेक नाव आहेत भगवंताला. विष्णू सहस्रनामामध्ये भगवंताची 1000 नावं आलेले आहेत. पण भगवंताला 1000च नाव आहेत असं नाही. उपजलिया बालकासी नाव नाही तयापासी, ठेविल्या नावसी ओ देत उठी. जन्मलेल्या बालकाला नाव नसतं. आपण ज्या नावाने बोलवू ते नाव ऐकून त्याला वाटतं हे माझंच नाव आहे. मग ठेविल्या नावेसी ओ देत उठी, ते जसं उठतं तशा प्रकारे भगवंताला नाव नाही. पण भक्त ज्या ज्या नावाने बोलवतात त्या नावाने तो प्राप्त होतो. अशा प्रकारे भगवंताला अनेक नाव आहेत. रामकृष्ण म्हणण्याचं तात्पर्य रामकृष्ण आधी करून सगळी नावे. रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा. रामकृष्ण अशा प्रकारे म्हणणं हा आपल्या जीवाचा काय व्हायला पाहिजे? भाव. आपल्या जीवाचा भाव म्हणजे स्वभाव. भाव शब्दाचा अर्थ स्वभाव झाला पाहिजे. पण स्वभाव होण्याचं दूरच, नामस्मरण करा असं म्हटलं तरी केलं जात नाही. कित्येक जण आहेत मनापासून, आता बोट नका वर करू, पण तुम्ही तुमच्या मनाला विचारा. ज्या वेळेला विठ्ठल विठ्ठल नामस्मरण होतं त्यावेळेला कुणी टाळी वाजवतो? नका हात वर करू, नका करू. तर करता का? टाळी वाजवता का? कवचित वाजवतात. काय नाही, ठीक आहे, टाळी नाही वाजवली राहू द्या. विठ्ठल विठ्ठल म्हणतो का आपण? म्हणतो का? सगळेच म्हणतात का? असं आहे का? म्हटलं पाहिजे पण नाही म्हणणं होत. सहज वाटेने चाललो, जे गाणं ऐकलं ते सारखं दिवसभर गुणगुणतो सहज.
पण भगवंताचं नाम घेण्याचा भाव मात्र होत नाही, स्वभाव होत नाही. स्वभाव झाला पाहिजे अशा प्रकारे कळकळीची विनंती ज्ञानोबाराने केली. रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा भाव, जीवाचा भाव म्हणजे जीवाचा स्वभाव झाला पाहिजे. ते गंगापूरला आम्ही ज्या वेळेला होतो 2 वर्ष त्या ठिकाणी, त्यावेळेला तिथे एक म्हातारी होती. ती म्हातारी रोज 12 शेर नामस्मरण करत होती. कळलं का? 12 शेर. त्या शेरामध्ये धान्य टाकलेलं, धान्य हातात बसेल असं म्हटल्यानंतर मग आपलं गहू घ्या, नाही तर ते आम्ही बाबांच्या मुखातून पाहिलेलं, त्या बाईलाही प्रत्यक्षात पाहिले पण नामस्मरण करताना नव्हतं पाहिलं. ते काय असेल, गहू असेल नाही तर हरभरा असेल, ते असं अगोदर ढीकच लावायचा असा, विठ्ठल 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 असं 12 शेर नामस्मरण करत होते. 12 एका शेरात किती गहू बसतात किंवा हरभरे बसतात ते आता घरी जाऊन बघा. त्याच्यावरून 12 शेराचं किती होतं हे पहा. एवढं नामस्मरण करत होती. ते नामस्मरण करणं हा तिचा भाव झाला होता. नामस्मरण करणं हा आपला भाव झाला पाहिजे. रामायणातील फार सुंदर प्रसंग आहे. माझ्या वाचण्यात नाही कुठं आला, पण गुरुदेवांच्या मुखातून ऐकलेला आहे. ते जटायूला रावणाने मारलं, पंख तोडले. सीतामातेला घेऊन चालला होता आणि त्यावेळेला जटायू आले आणि जटायूचं आणि रावणाचं युद्ध झालं. ते युद्धामध्ये काय जटायू हारणा गेलं म्हणून रावणानेच जटायूला विचारलं. रावणाने जटायूला विचारलं, अरे बाबा तुझा मृत्यू नक्की कशात आहे? तुझा मृत्यू कशात आहे? रावण म्हटला, माझा मृत्यू माझा अंगठ्यामध्ये. तुझा मृत्यू कशात आहे सांग. आता रावणाचा मृत्यू अंगठ्यात होता का हो? मग कुठं होता? बिंबीत. बिंबीवर बाण लागला की रावण मारणार होता, पण त्यांनी बळच काय सांगितलं, अंगठ्यात माझा मृत्यू आहे. तुझा कशात आहे? हा विष्णुदास होता. त्याने सांगितलं, माझा मृत्यू पंखात आहे. पंख तुटले की मी फार काळ जगत नाही, मरणार. याने अंगठ्यावर मार मारला जटायूनं आणि याने पंखावर मारला. याला मात्र अंगठ्यावर लागून काही झालं नाही, पण याला मात्र पंखावर लागल्यानंतर तडपडत खाली पडलेला आहे. श्रीराम 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 अशा प्रकारे नाम जप चालू आहे. प्रभू रामचंद्र सीता मातेचा शोध करत करत आले आणि ते जटायू पडलेला आहे. जटायू म्हणजे गिधाड, गिधाड योनीतलं. पण आज रामायणाने दखल घेतली का? रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा, श्रीराम श्रीराम हा जप चालू आहे. तो शुद्धीवर यावा याच्या करता लक्ष्मणाने उठवण्याचा प्रयत्न केला. उठा की, पाणी प्या, पाणी प्या. ते पाणी तोंडात ओतलं जाते तरी गिळना गेले. पाणी तोंडामध्ये ओतलं जाते तरी गिळना गेले. पाणी तुम्ही स्वतःहून प्या म्हटलं तरी लक्ष देना गेले. काय झालं काय कळना गेलं. लक्ष्मण दादा म्हटले, प्रभू मी पाणी पाजण्याचा प्रयत्न करतोय पण हे पाणी काय पित नाही. मी त्यांना म्हणतोय उठा आणि पाणी प्या तरी उठत नाहीत. काय करू? प्रभू रामचंद्रांनी सांगितलं, त्याच्या कानामध्ये श्रीराम 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 असं म्हणत म्हणत त्याला पाणी पाज. ठीक आहे. जवळ गेलेत आणि कानाच्या जवळ मोठ्याने श्रीराम श्रीराम म्हणत चोचीमध्ये पाणी टाकू लागले. आणि विशेषतः अशी की श्रीराम श्रीराम म्हणत म्हणत असताना त्यांनी पाणी ग्रहण केलं, पाणी पेले, शुद्धीवर आले. प्रभू रामचंद्रांचा आणि त्यांचा संवाद झाला. त्या संवादातून प्रभू रामचंद्रांना समजलं लंकेमध्ये सीता मातेला नेलेलं आहे आणि प्रभू रामचंद्रांच्याच मांडीवर त्या जटायूने प्राण सोडला. अंतविधी वगैरे स्वतः प्रभू रामचंद्रांनी केला. काय भाग्यवान होता बघा ना. राजा दशरथाने प्रभू रामचंद्र जन्माला यावे याच्या करता यज्ञ केला. किती कष्ट केलं, पण पाणी पाजायला नव्हते जवळ, अंतविधी करायला नाही. पण हे मांडीवर मेले जटायू. स्वतः भगवंताने अंतविधी केला. काय पुण्य. ते सगळा प्रकार झाला. विठ्ठल विठ्ठल. हो. आणि मग त्यावेळेला लक्ष्मण दादांना मात्र शंका आली. लक्ष्मण दादा म्हणतात, देवा मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. अगोदर मी पाणी पाजत होतो पण ते पाणी पित नव्हते, शुद्धीवर येत नव्हते. कानामध्ये श्रीराम श्रीराम म्हणत असताना त्यांनी पाणी ग्रहण का केलं आणि नंतरच का शुद्धीवर आले?
त्याचं कारण प्रभू रामचंद्रांनी सांगितलं. जटायूला वाटत होतं मी पाणी पित असताना जर श्रीराम श्रीराम असं जे मी वाचेने म्हणतोय ते बंद पडेल. वाचेनं मी श्रीराम श्रीराम असं जे म्हणतोय ते पाणी पिण्याच्या कालावधीमध्ये बंद पडेल. हे बंद पडू नये याच्या करता प्राण गेला तरी चालेल, पाणी नाही पिलं तरी चालेल, पण श्रीराम जप सोडायचा नाही असा त्यांनी निर्णय केला होता. पण तू ज्या वेळेला श्रीराम श्रीराम म्हणून पाणी पाजू लागला त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं आपण वाणीनं जरी म्हणत नसलो तरी कानाने आपल्याला ऐकायला येतंय, म्हणून ते पाणी पिले. काय आहे भाव हा जीवाचा, नामचिंतन करणं हा संतांचा भाव झालेला असतो. करा प्रयत्न माझ्या सहित सर्वांनी, आपण नामस्मरण करण्याचा आपला स्वभाव करा. दुसऱ्यांना त्रास देण्याचा स्वभाव करण्यापेक्षा नामस्मरण करण्याचा आपण स्वभाव केला पाहिजे. विठ्ठल हरी 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 मंत्र हा शिवाचा. हरी हरी भगवंताचं नामचिंतन भगवान शंकर करतात, म्हणून आत्मा जो शिवाचा. राम जप एक तत्व नाम, साधिती साधन द्वैताचे बंधन न बांधिजे. ते नामस्मरण कशा प्रकारे करायचं? एक तत्व नाम, एक तत्व म्हणजे एकनिष्ठतेने ते भगवंताचं नामचिंतन करावं. एकनिष्ठतेनं जर नामचिंतन केलं तर साधिती साधन, तो परमात्मा प्राप्त होतो. साधिती साधन, द्वैताचे बंधन नाही. द्वैताचे बंधन नाही म्हणजे सर्व ठिकाणी परमात्मा आहे अशा प्रकारे स्थिती प्राप्त होते. कुणाला झाली का? तर नामामृत गोडी वैष्णवा लाधली, योगिया साधली जीवन कळा. नामरूपी अमृत वैष्णवांनी घेतलं. नामरूपी अमृत वैष्णवांनी घेतलं. आपण सुद्धा अमृत घेतलं, पण अमृत तुल्य घेतलं. ते तसं तुल्य बी नाही, पण तुल्य म्हटलं जातं. पांचट आहे, पांचट. पण म्हटलं जातं अमृत तुल्य, त्याला आता आपण काय करावं? खरं अमृत भगवंताचं नामचिंतन आहे. ज्या दिवशी आपल्याला भगवंताचं नाम अमृत वाटेल त्या दिवशी समजावं आपला परमार्थ यशस्वी झाला. तोपर्यंत नाही काय, तोपर्यंत आपल्या इथं तंबाखू ठेवायची, जीवे ओला जी ना अक्षला चालचो नाही, आता ती ठेवायला पाहिजे, मग जुळली असती. कसं कसं तोंडामध्ये व्यसन ठेवून कसं भगवंताचं नामचिंतन करतात देव जाणीकडे. देवाच्या दरबारात मंदिरामध्ये बसून भजन केले जातात आणि तंबाखू खाऊन भजन म्हटले जातं. परमार्थ याच्यापेक्षा अजून किती खाली आणणार आहेत देव जाणे. विठ्ठल नामामृत गोडी वैष्णवा लादली, नामरूपी अमृत वैष्णवांनी घेतलं आणि योगिया साधली जीवन कळा. योग्यांना प्राप्त होणारी जी जीवन कळा आहे, समाधी आहे, ती या भक्तांना प्राप्त झाली. कुणाला प्राप्त झाली? उदाहरण सत्वर उच्चार प्रल्हादी विंबला, उद्धवाला दला कृष्णदाता. भक्त प्रल्हाद त्यांना नारद महर्षी गुरु भेटले आणि त्यांना लगेच सत्वर उच्चार, सत्वर म्हणजे लगेच उच्चार केल्याबरोबर भगवत प्राप्त झाली. आणि उद्धवाला दला कृष्णदाता, आणि उद्धवाला तर साक्षात कृष्ण हाच दाता भेटला. म्हणून तुम्ही नामचिंतन करा, म्हणून तुम्ही नामचिंतन करा. ज्ञानोबरांना लोक म्हणतात महाराज आम्ही नामचिंतन करू, पण ते नाम फार अवघड आहे का हो? ज्ञानोबराने उत्तर दिलं अभंगाचं शेवटचं ज्ञानदेव मने नाम हे सुलभ सर्वत्र दुर्लभ विरळ जाणे. शेवटच्या चरणामध्ये अर्थात 6व्या चरणामध्ये ज्ञानोबराय म्हणतात ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ. रामकृष्ण आदी करून भगवंताचे नाम हे सुलभ आहे. सुलभ म्हणजे सोपं आहे, परंतु सर्वत्र दुर्लभ. हे नाम घेण्या मात्र दुर्लभ आहेत, लोक फार कमी आहेत. आणि विरळा जाणे, एखादा कुठेतरी विरळा म्हणजे एखादाच भगवंताचं नामचिंतन करतोय. आपला उद्धार करायचा असेल तर हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी.